सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या होण्याची शक्यता आहे। लोकलमधली प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी निर्णय। मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना। मुख्यमंत्री फडणवीस 23 जुलैला तर उपमुख्यमंत्री शिंदे 24 जुलैला पंढरपूरच्या दौऱ्यावर संत नामदेव महाराजांच्या समाधीच्या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी वर्षा बंगल्यावरती पंढरपूर कॉरिडॉरच्या प्रगतीच्या संदर्भामध्ये आढावा बैठक घेतली आहे। यावेळेला सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकल्पाच्या संदर्भात माहिती सादर। धाराशिवच्या दौऱ्यामध्ये प्रताप सरनाईक यांच्याकडून पोलीस विभागाची आढावा बैठक। तुळजापूर ड्रग्जचं प्रकरण, तुळजापूरमधील वाढती अवैध धंदे या प्रकरणी अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरलं। वसईमध्ये भाजपचे नेते प्रवीण दरेकर हे लिफ्टमध्ये 10 मिनिटं अडकून पडले। कार्यकर्त्यांनी दरवाजा फोडून त्यांची सुटका केली। लिफ्टची क्षमता 10 जणांची होती, यामध्ये 17 जण असल्यामुळे ही लिफ्ट बंद पडली। उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या सुरक्षेमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा। सामंत यांच्या ताफ्यामध्ये मुंबईवरून पुण्यापर्यंत पायलट कार आणि एसपीयू कार नव्हती। झेड सुरक्षा असताना सुद्धा पायलट कार आणि एसपीयू कार नसल्यामुळे नाराजी। पोलिसांशी गैरवर्तन आणि सरकारी कामामध्ये अडथळा आणणं हे आमदार रोहित पवार यांना भोवलंय। आझाद मैदान पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल। कोल्हापूरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला धक्का। ठाकरेंच्या माजी नगरसेविका सुनीता इलावडेकर, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष हरिश्चंद्र जोगदन या दोघांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय। प्रताप सरनाईक यांच्या धाराशिव दौऱ्याच्या निमित्ताने ठाकरे सेनेचे प्रवीण स्वामी आणि शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यामध्ये मनोमिलन झाल्याची चर्चा आहे। ज्ञानराज चौगुले प्रवीण स्वामी यांच्या घरी गेले होते। भेटीचं कारण गुलदस्त्यात। पुण्यामध्ये दोन्ही शिवसेनेची एकमेकांच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा बॅनरबाजी। शिंदेची शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या बॅनर वॉर सुरू आहे। धाराशिवमधल्या उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्ये जुंपली। माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची मुलगी आणि माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या मुलाचा फोटो बॅनरवरती नसल्यामुळे बॅनर फाडल्याची माहिती। बीडच्या गेवराईमध्ये लक्ष्मण पवार यांच्या कार्यालयावरती पुन्हा एकदा भाजपचा बॅनर। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये संघर्ष दिसण्याची शक्यता। पक्षांतर्गत गटबाजीवरती लक्ष्मण पवार यांनी नाराजी व्यक्त केली होती। लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या संकेतस्थळाचं मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते अनावरण। नव्या संकेतस्थळावरती बाजारभाव, बाजार समितीचे निर्णय आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त माहिती। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये नवं पोलीस स्टेशन मंजूर। गृह विभागाकडून शासन निर्णय जारी। उपलब्ध मनुष्यबळामधून स्टेशनसाठी अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत। अंधेरीमधल्या मरोळ परिसरामध्ये असलेल्या मनपा मार्केट आणि मनपा दवाखान्याचा भूमिपूजनाचा सोहळा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मार्केट आणि दवाखान्याचं भूमिपूजन। दोघांचीही पुनर्बांधणी केली जाणार आहे। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींबद्दल आक्षेपार्ह संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीच्या विरोधामध्ये धनगर समाज महासंघ आक्रमक झाला। या व्यक्तीला तात्काळ अटक करून कडक शिक्षा देण्याची मागणी आहे। धाराशिवच्या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणामधील सर्व आरोपींवरती मकोकाच्या अंतर्गत कारवाई होणार, तर फरार आरोपींना अटक करण्यासाठी प्रताप सरनाईक यांच्याकडून पोलिसांना अल्टिमेटम। मुंबईच्या गणेश मूर्ती कार्यशाळेमधून सुरतचा सम्राट याचं आगमन। गेल्या 10 वर्षांपासून सुरतचा सम्राट या बाप्पाची मूर्ती मुंबईमधून सुरतला रवाना होते। वांद्र्यामध्ये वातानुकूलित उपहारगृह। पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना अनोखी भेट। रेल्वे डब्याचं अत्याधुनिक आणि वातानुकूलित उपहारगृहामध्ये रूपांतर। मेट्रो 4च्या मार्गावरच्या कापूरबावडी जंक्शन इथे मेट्रो सेतूची जोडणी पूर्ण झाली आहे। मेट्रो 4च्या कामाला अधिक गती। ठाणेकरांना दिलासा मिळणार आहे। कापूरबावडी जंक्शनवरची जोडणी आता पूर्ण झाली। हृदयविकाराच्या औषधांच्या विक्रीमध्ये वाढ। फार्मारॅक या खासगी कंपनीच्या अहवालानुसार मागील काही वर्षांमध्ये 30 ते 40% वाढ झाली। औषध विक्रेता संघटनांची माहिती। अभिनेता सैफ अली खानवरच्या हल्ल्याची कथा ही काल्पनिक। आरोपी शरीफुलचा जामिनाची मागणी करत असताना दावा। सैफवरती चाकूने हल्ला केल्याच्या आरोपाखाली शरीफुल अटकेत आहे। कुर्ला स्थानकावरील गैरसोयीमुळे महिलेचा अपघात झालाय। निष्काळजीपणा करणाऱ्या ठेकेदाराच्या विरोधामध्ये तक्रार दाखल। एबीपी माझानं ही बातमी लावून धरल्याच्या नंतर तक्रारीची नोंद झाली आहे। कुर्ला रेल्वे स्थानकावरती महिला पडत असतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला। एबीपी माझाच्या बातमीनंतर महिलेच्या तक्रारीची आता नोंद घेण्यात आली आहे। मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारी पुन्हा एकदा झाली। काही महिलांनी कोचमधल्या इतर महिलांना मराठी बोलत नसल्याबद्दल प्रश्न विचारले आणि त्यानंतर महिलांमधला हा वाद विकोपाला गेला।
कल्याण पश्चिम मध्ये घागऱ्यावरून वाद झालाय. दुकानदाराला धमकावत तरुणाकडून 3 लाखांच्या खंडणीची मागणी. घागऱ्याच्या व्यवहारावरून झालेल्या वादाच्या नंतर हा प्रकार घडलाय. कल्याण बाजारपेठ पोलिसांकडून गुन्हा दाखल. 8 वर्षांच्या चिमुरडीवरती आईच्या लिव्ह इन पार्टनरकडून अत्याचार. रायगडमधल्या कर्जत तालुक्यामधल्या नेरळमधली ही घटना आहे. आरोपीला बेड्या. पत्रिका बघून भविष्य सांगण्याचा दावा करणाऱ्या भोंदूबाबाकडून एका तरुणीला मिठी मारत विनयभंग करायचा प्रयत्न. पुण्याच्या धनकवडी भागातली घटना आहे. तरुणीच्या फिर्यादीनंतर भोंदूबाबा अखिलेश राजगुरू याला बेड्या. भिवंडीमध्ये एका बनावट बटर कारखान्याचा भांडाफोड. बटर उत्पादन कारखान्यावरती अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई. 2 जण ताब्यात. 1,13,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. पुण्याच्या दौंडमध्ये 31,56,000ची बनावट दारू जप्त. पाटस टोल नाक्यावरती पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. 5 आरोपी गोव्यामधून दारूची तस्करी करत असल्याचं या तपासामधून उघड झालंय. बीडमध्ये प्रेमसंबंधांमधून अभियांत्रिकीचं शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण. उपचाराच्या दरम्यान या तरुणाचा मृत्यू झालाय. 5 जणांवरती तलवाडा पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. बीडच्या गेवराईमधल्या गंगावाडीमध्ये प्रेमसंबंधांमधून झालेल्या मारहाणीमध्ये तरुणाचा मृत्यू झाला. या प्रकरणी 3 जणांना अटक झाली आहे. 2 आरोपी फरार आहेत. पोलिसांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी या तरुणाच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कार केले. नागपूरमधल्या बाबुळखेडा भागामध्ये एका नवजात बाळाचा मृत्यू झालाय. बाळ जन्माला आल्याच्या नंतर लस दिल्यामुळे या बाळाचा मृत्यू झाला असा नातेवाईकांचा आरोप आहे. परिचारिकांचा संप असल्यामुळे बाकी कर्मचाऱ्यांचं दुर्लक्ष झाल्याचाही दावा आहे. नाशिकच्या मालेगाव दुहेरी हत्याकांडामध्ये एकाला अटक झाली आहे. वृद्ध दाम्पत्याची केली होती हत्या. उत्तर प्रदेशच्या मेरठमधून या आरोपीला ताब्यात घेण्यात आलंय. 5 दिवसांची पोलीस कोठडी. वर्ध्याच्या रोठा परिसरामधून 4 बकऱ्या चोरीला. पशुपालकाकडून सावंगी पोलिसांमध्ये तक्रार. पोलिसांनी 14 जणांना ताब्यात घेतलं. आरोपींकडून 1,89,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.